एमसीएच्या अध्यक्षसोबत तुम्ही आयुक्तांची भेट घेतली, नक्की काय चर्चा झाली, काय गेल्या अनेक वर्षापासून माझा प्रयत्न, म्हणजे गेल्या अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा गेले 20 वर्ष माझा प्रयत्न होता की ठाण्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एखादा इंडोर अकॅडमी असावी. अनेक वेळा प्रयत्न झाले पण त्यात काही यश आलं नाही. यावेळेस नेमकं मुंबऱ्यामध्ये 5 एकरची जमीन उपलब्ध झाली आणि 5 एकरची जमीन उपलब्ध झाल्यानंतर माननीय आयुक्तांच्या समोर आम्ही प्रस्ताव ठेवला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि तो प्रस्ताव आयुक्तांनी मान्य केला. मान्य केल्यानंतर तो शासनाला गेला. शासनाचे मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानतो की त्यांनी त्याला मान्यता दिली आणि एक भाडं ठरलं. आता ते भाडं जवळजवळ 7.5 कोटी रुपये आहे आणि आता रजिस्ट्रेशन करताना आम्ही 40 लाख रुपये भरलेले आहेत. 40 लाख रुपये भरल्यावरती रजिस्टर झाले. असं काही फुकटात वगैरे आम्हाला मिळालेलं नाही. आता त्याच्यात काय सुविधा येणार आहेत, काय येणार आहे, कसं करणार आहे, त्या बाबतीत अधिकची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देतील. ऍक्च्युली आनंदाची गोष्ट आहे, ठाण्यासारख्या ठिकाणी मुंबईनंतर जर मॅक्झिमम जर क्रिकेट कुठे असेल तर ठाण्यात आहे. तर ठाण्यासारख्या ठिकाणी एक क्रिकेट अकॅडमी असली पाहिजे. आमच्या सगळ्या अपेक्स काउन्सिलची इच्छा होती. ही सॅटेलाइट अकॅडमी ठाण्यातल्या मुलांसाठी एक मोफत असणार, कारण मॅक्झिमम जे प्लेयर्स इकडनं सिलेक्ट होतील हे मुंबई क्रिकेट असोसिएशन कडनं त्यांना फ्री ऑफ चार्ज त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, जेणेकरून ते मुंबई आणि भारताला खेळू शकतील. येणाऱ्या काळात मॅक्झिमम प्लेयर्स ह्या भागातनं येतील. इकडे क्रिकेटची ड्रेसिंग रूम असेल, इंटरनॅशनल स्टँडर्डची क्रिकेट पिचेस असतील, आउटफील्ड असेल. ज्या प्रकारे तुम्ही वानखेडे स्टेडियममध्ये जो फील येतो तसाच एक फील इकडे मुलांना खेळताना येईल. स्विमिंग पूल असेल, जिम्नॅशियम असेल, वेगवेगळ्या गोष्टी ज्या क्रिकेटरला लागतात एक क्रिकेटर बनवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी या अकॅडमीमध्ये असतील. आणि सगळेच जर आमचे क्रिकेटप्रेमी इकडे लोक जे आहेत ते क्रिकेटसाठी काही ना काहीतरी करत असतात. तर मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आमचं कर्तव्य आहे की कुठेतरी या वास्तूला योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि इकडच्या मुलांना हे मोफत असणार आहे. आणि इकडनं येणाऱ्या काळात इरफान पठाण होईल, सरफराज खान सारखा एक प्लेअर तयार होईल, तुषार देशपांडे ऑलरेडी आहे, सूर्यकुमार यादव असेल, मुंबईचा रणजी ट्रॉफीचा जो कोच आहे हा सुद्धा ठाण्यातला आहे, ओमकार साळवी. असे अनेक प्लेयर्स इकडनं आजपर्यंत आले. तर ही अकॅडमी सुद्धा येणाऱ्या काळात चांगले प्लेयर्स देईल. मुंबईतनं तर यासीन शेख नावाचा एक प्लेअर आहे, आव्हाड साहेबांना माहिती आहे, अंडर-19 साठी मुंबईला खेळला. म्हणजे अशा मुलांकडे लक्ष नव्हतं, पण या अकॅडमी आल्यामुळे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे चांगले प्लेयर्स इकडनं घडतील येणाऱ्या काळात. नाईक साहेब, आता आव्हाड साहेबांनी हे केलं की करोडो रुपये खर्च होणार आहे कोट्यावधी, तर एकूण अंदाजपत्रक किती असणार आहे आणि किती टप्प्यात त्याचं काम होणार? अंदाजपत्रक आता तुम्ही विचारून काय फायदा आहे, ते बघूया ना. जे होणार ते इकडच्या मुलांच्या चांगल्यासाठी. यासीन किधर, यासीन कैसा था लड़का, कितने गरीब घर का था? अभी भी अब तो आपने डायरेक्शन देखिए, जो साहब की मेहनत है उसमें एक पॉइंट बहुत इम्पोर्टेंट है. जो मैं, क्योंकि मैंने क्रिकेट खेला हूँ, टेनिस क्रिकेट के बाद लेदर क्रिकेट पे गया, उसके बाद में हड्डी मार लगने से मैंने छोड़ दिया. सरफराज के फादर जो थे वो मेरे साथ क्लब में खेलते थे, उनके साथ खेला हुआ है. बात है सिर्फ डायरेक्शन की कि आप टेम्पोररी क्रिकेट पे बच्चों को टेम्पोररी खिलवा के उसके बाद में उनको छोटे मोटे काम में लगा दें, ये एक ऑप्शन है. या आप ये देखते हैं कि आपका बच्चा फ्यूचर में किसी बड़े लेवल पे खेले. ये आव्हाड साहब का विजन है, जो कम से कम वो देख रहे हैं उस दूरी को. हम नहीं देख पाते क्योंकि हम वही मुमरा में महदूद रहे हैं. सो हमें उस विजन की रिस्पेक्ट करनी चाहिए. हर चीज जो कोई एक अच्छी नीयत से इंसान करता है उसके अंदर ऐप ढूंढना, उसको दुनिया को ऐप बताना. चेंज तो नेसेसिटी ऑफ लाइफ है. पॉजिटिव चेंज यही हमको आगे ले जाता है, हमारी कम्युनिटी को आगे ले जाता है. आप सोचिए क्या हो रहा है, क्या बनने जा रहा है. टाइम पास क्रिकेट के लिए जगह नहीं है कहीं भी. वो आप टेम्पोररी खेल लेंगे. मैंने भी खेला है, मैं तो 37 साल तक खेल रहा था, लेकिन वो एक अपनी जगह पर है. हमको प्रोफेशनल भी तो बच्चे चाहिए अपने यहाँ से. यासीन ने एमसीए में परफॉर्म किया, जोनल खेला, स्टेट को रिप्रेजेंट किया अंडर-19 के अंदर. उसके बाद आव्हाड साहब के पास कुछ लोग आए थे कि ये बच्चे को हमारे पास कहीं लगवा दो.
और साहब ने उसको प्रोफेशनली हेल्प की। नहीं बता देना चाहता हूँ, अजिंक्य ने उसको HPCL में नौकरी पे लगाया। बस ये मैं बोलना चाह रहा था, साहब की तरफ से आ गया। आज उसकी पे स्केल आप मालूम कर लीजिए, बच्चा क्या अर्न कर रहा है एट द एज ऑफ 20। इससे ज्यादा कुछ बोलना नाही आहे। राजकारण काय होतं, राजकारण काय होतंय त्याच्यापेक्षा एमसीएचं इंटेन्शन क्रिकेटरची फॅक्टरी घडवण्याचं आहे. मला वाटतं त्याच्यावरती सगळ्यांनी फोकस केलं पाहिजे. राजकारण काय होत आहे बघा, टेनिस क्रिकेट हे असलंच पाहिजे, कारण तो शेवटी आत्मा आहे. पण असं नाही की टेनिस क्रिकेटला कुठेतरी डावलताय. ह्याच्यातनं तुम्ही फक्त 2 इंटरनॅशनल क्रिकेटर्स आपण आता सध्या म्हणून अविष्कार साळवी होता, अभिजित काळे होते, कदाचित ठाण्या, कळवा, मुंब्रा, अंबरनाथ, बदलापूर इथून अजून तुषार देशपांडे तयार होतील, अजून चांगले क्रिकेटर्स तयार होतील. आरसीबी यावर्षी चॅम्पियनशिप जिंकली IPL मध्ये. त्याच्यात जर मोठा कोणाचा हात असेल तर ठाण्यातल्या ओंकार साळवीचा होता. पण अँडी फ्लावर कोच होता, पण ओंकार साळवीची मेहनत होती ती पूर्ण क्रिकेट विश्वाला सगळ्यांना माहितीये, प्लेयर्सना माहितीये. तर असे अनेक खेळाडू आणि कोचेस इकडनं तयार होतील. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन कधी पण इन्व्हेस्ट करतं, ते कधीच कोणाकडनं पैसे घेत नसतं. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ते जास्तीत जास्त प्लेयर्स घडवण्यामध्ये खर्च करतात. मुंबई क्रिकेट एसोसिएशन कभी भी खर्चा करती है प्लेयर्स के ऊपर और इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर खर्चा करती है, सो दैट इंटरनेशनल स्टैंडर्ड के प्लेयर ये तैयार हो सके. और आने वाले समय में थाना से मैक्सिमम प्लेयर्स तैयार होने के लिए हमारा प्रयत्न होगा. ये आज हम लोग ने एक सैटेलाइट एकेडमी शुरू की है. जैसे जैसे हमको राज्य सरकार और महानगर पालिका अच्छे जगह देंगी थाना में, हम और नए नए असेट यहाँ पे क्रिएट करेंगे, सो दैट अच्छा असेट मुंबई और भारत के लिए क्रिकेटर्स करके तैयार हो जाए.